ग्रेट रॅश मॉर्निंग सगळ्यांना। मी आपल्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये कालपासून सुरू केलं आहे आपण की काहीतरी वेगळं करून आपल्याला काहीतरी प्रशिक्षण मिळावं, ज्ञान मिळावं। आपल्या रियांश कंपनीच्या मार्फत आपले जे आदरणीय सिनियर आपले जे रेखा मॅडम आहेत, किरण सर आहेत, ते त्यांच्या परीने जास्तीत जास्त लोकांना किंवा आपल्या जॉईन झालेले जे रियांशचे डिस्ट्रीब्युटर आहेत त्या डिस्ट्रीब्युटर लोकांना किंवा ज्यांची स्वप्न मोठी आहेत, जे मोठं काहीतरी करू इच्छितात अशा लोकांसाठी ते सतत ट्रेनिंग, रोज सकाळचं ट्रेनिंग तर अत्यंत चांगलं असते, माइंडसेट चांगला तयार होतो, त्याबद्दल त्या दोघांचेही धन्यवाद। परंतु आत्ता जी आपली टीम आहे म्हणजे माझी टीम आहे, राजेंद्र पाटीलकर जो माझ्या अंडर असलेले जे डिस्ट्रीब्युटर आहेत, भले ते सध्या 30 असतील, 40 होतील आणि 400 होतील, 4000 होतील, परंतु लहान असतानाच आपल्याला टीम लहान असतानाच आपल्याला ह्या गोष्टीची सवय लागणं गरजेचं आहे। कारण जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाही आहे, जोपर्यंत आपले सेलिंगबद्दलचे किंवा डायरेक्ट सेलिंगबद्दलचे विचार बदलत नाहीत, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही। आणि हे यश मिळवण्यासाठी रोज थोडं आपल्याला त्याच्यावरचा अभ्यासच करायला लागेल। कारण शेवटी अभ्यास केल्यानंतरच आपली प्रवृत्ती बदलणार आहे, आपली एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टिकोन बदलणार आहे। दृष्टिकोन बदलल्यानंतर मग आपल्याला यश येणार आहे। एवढं यश सहजासहजी कुठल्याही गोष्टीमध्ये येत नाही आहे। आपल्याला पूर्वीपासून बघा असं बसवर लिहिलेलं असतं की शिकाल तर टिकाल, असं अनेक वेळेला मी पाहिले महाराष्ट्र सरकारच्या STवरती शिकाल तर टिकाल बऱ्याच ठिकाणी लिहिलं असते। पण आता इथून येणारा जो काळ आहे, इथून पुढे येणारा जो काळ आहे, तो काळ कसला आहे? तो आता AIचा काळ आहे। AI आता सगळं करायला लागलं आहे। तुम्ही AIला विचारलं की कोर्टामध्ये एखाद्या केसची माहिती दिली की तो लगेच उत्तर देतो आहे। तुम्ही AIला विचारलं की मला अशा पद्धतीनं छातीत दुखतं आहे, तर तो AI लगेच उत्तर देतो आहे की तुम्हाला हे झालं असेल आणि हे करा म्हणून। इथून पुढं हॉटेलमध्ये सुद्धा AIच काम करणार, वेटरचं कामसुद्धा आता रोबोट करायला लागलेत। त्याच्यामुळं इथून पुढं शिकाल तर टिकाल ही म्हण फुकट जाणार आहे। आता एकच म्हण बाकी राहिलेली आहे, विकाल तर टिकाल। ज्याला विकता येतं तोच टिकू शकतो, अन्यथा टिकणं फार अवघड आहे। येणारी परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळं आपल्याला विकायला शिकलंच पाहिजे। आणि खास करून आपण रियांशमध्ये आपण आलो आहे, आपण अमृत ज्यूस घेऊन आलो आहे, आपण अमृत ज्यूससोबत अनेक प्रोडक्ट कंपनीचे आपण बाजारात विकणार आहे। तर विकण्याची कला जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत रियांशमध्ये सुद्धा आपण टिकू